नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, हे नवीन शेड्यूल आलेलं आहे, त्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे। तर नीट 2025चं NMC नुसार नवीन आपलं हे वेळापत्रक आलेलं आहे। तर 10 ऑक्टोबरपर्यंत आपले MBBS BDSचे पूर्णपणे ॲडमिशन्स कंप्लीट होणार आहेत। अगदी ऑल इंडिया कोठा असो किंवा स्टेट कोठा असो, तर अगदी ह्याच्यामध्ये ऑल इंडिया कोठा आणि स्टेट काउन्सिलिंग ही पूर्णपणे 10 ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे ॲडमिशन्स ही जी प्रोसेस आहे ती पूर्ण संपणार आहे। तर लास्ट डेट आहे 10 ऑक्टोबर। MBBS BDSचे सगळे राऊंड्स पूर्ण 4 राऊंड्स कंप्लीट होणार आहे। तसं अगदी हे नवीन वेळापत्रक आलेलं आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतच आहे, तुम्ही अगदी झूम करून पहा, लक्षात येईल। तर जे काही शेड्यूल आपलं पुढे गेलं होतं त्याचं अगदी हे परफेक्ट आता हा टाइम टेबल आलेला आहे। तर ऑल इंडिया कोठाचा जो आपल्या 21 जुलैपासून रजिस्ट्रेशन चालू झाले होते ते अगदी 9 ऑगस्टपर्यंत लास्ट डेट असणार आहे। तर 9 ऑगस्टला आपला हा रिझल्ट येणार आहे ऑल इंडिया कोठाचा। आणि त्यानंतर अगदी तुम्ही ते पाहू शकता, लास्ट डेट ऑफ जॉईनिंग पण दिलेली आहे 9 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट। तर 9 ऑगस्टला जे रिझल्ट आल्यानंतर आपल्याला तिथे जॉईनिंगला सुरुवात होणार आहे, ते शेवटची डेट आहे 18 ऑगस्ट। तर हे फर्स्ट राऊंडचं आहे MCCचं शेड्यूल। आणि त्याचबरोबर अगदी स्टेटचं पण आपल्याला इथं त्यांनी दिलेलंच आहे की स्टेटचं पण अगदी शेड्यूल इथं 9 ऑगस्ट ते 18 ऑगस्टपर्यंत चालू होणार आहे आणि त्याचं जॉईनिंग पण इथं 24 ऑगस्ट असं दिलेलं आहे। ओके, तर हे झालं पहिल्या राऊंडचं। आणि दुसऱ्या राऊंडचं पण इथं त्यांनी अगदी टाइम टेबल दिलेलं आहे MCCचा 21 ऑगस्टपासून रजिस्ट्रेशन ते सेकंड राऊंडचं 29 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे टाईम राहणार आहे। आणि त्यानंतर हा जॉईनिंग पण अगदी सेकंड राऊंडचा 5 सप्टेंबर त्यांनी दिलेला आहे MCCचा। अगदी जे काही 15% ऑल इंडिया कोठ्यातले सीट्स आणि सगळ्या काही डीम्ड कॉलेजच्या सीट्स। आणि त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता, आपलं स्टेटचं 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे सेकंड राऊंड। आणि त्यानंतर जॉईनिंग राहणार आहे 5 सप्टेंबरला, हे लास्ट डेट आहे। मग त्यानंतर रिझल्ट लागून आपल्याला 6 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत आपल्याला सेकंड राऊंडचं जॉईनिंग असणार आहे। हे स्टेटचं झालं। आणि त्यानंतर ऑल इंडियाचं आपल्याला हे थर्ड राऊंडचं इथं दिलेलं आहे त्यांनी टाईम टेबल। तर 9 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर एवढा हा थर्ड राऊंड चालणार आहे। आणि त्यानंतर थर्ड राऊंडचा जो रिझल्ट लागल्यानंतर 17 सप्टेंबरला त्यानंतर लास्ट जॉईनिंग 25 सप्टेंबर अशी राहणार आहे थर्ड राऊंडची MCCची। आणि त्याचबरोबर तुम्ही ते पाहू शकता, स्टेटचं पण 15 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर हा थर्ड राऊंड चालणार आहे। आणि त्यानंतर 30 सप्टेंबरची जॉईनिंग राहणार आहे स्टेटची। आणि त्यानंतर चौथा जो आपण त्याला स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणतो त्याचा इथं टाईम टेबल दिलेला आहे 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर असा हा तिथे त्यांनी पूर्णपणे वेळ दिलेला आहे। आणि 4 ऑक्टोबरला रिझल्ट लागल्यानंतर स्ट्रे वॅकन्सी म्हणजे चौथ्या राऊंडचा। त्यानंतर लास्ट डेट ऑफ जॉईनिंग ही 10 ऑक्टोबर दिलेली आहे MCCची। आणि त्याचबरोबर तुम्ही स्टेटची पण पाहू शकता, इथे 2 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर हा पूर्णपणे हा स्ट्रे वॅकन्सीचा जो चौथा राऊंड आहे त्याचा हा पूर्ण डेट दिलेली आहे। आणि त्याचं जॉईनिंग पण स्टेटचं 10 ऑक्टोबर असं दिलेलं आहे। तर हे पूर्णपणे सायमल्टेनियसली अगदी ऑल इंडियाचं आणि आपल्या स्टेटचे हे अगदी पूर्णपणे हे राऊंड चालणार आहेत। पण शेवटचं सगळ्यात जॉईनिंग जे आपण पाहू शकाल तर हे अगदी MCCचं पण असो किंवा ऑल इंडियाचं आणि स्टेटचं पण असेल तर लास्ट जॉईनिंग 10 ऑक्टोबर असणार आहे अगदी स्टेटचं आणि ऑल इंडिया कोठ्याचं सुद्धा आणि डीम्ड हे सगळ्या गोष्टीचं 10 ऑक्टोबर ह्याची MBBS BDSची पूर्णपणे ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होणार आहे। तर हे पूर्णपणे अगदी वेळापत्रक त्यांनी आत्ताच त्यांनी जाहीर केलेलं आहे। आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये नोट पण दिलेली आहे, जर तुम्हाला जॉईनिंगच्या वेळेस जर संडे आला किंवा तुम्हाला कुठले गॅजेटेड हॉलिडे असतात त्या दिवशीसुद्धा तुम्हाला अगदी तिथे वर्किंग असणार आहे कॉलेज। अगदी फिजिकली तुम्ही कॉलेजला जाऊनसुद्धा तुम्हाला हॉलिडेच्या दिवशीसुद्धा तुम्ही तिथे ॲडमिशन करू शकता, असं त्यांनी पूर्णपणे संडे आणि गॅजेटेड हॉलिडे ॲज वर्किंग डे हे पूर्णपणे त्यांनी नोट इथं दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता की मॅडम कधी चालू होईल आपली काउन्सिलिंग। तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आता काउन्सिलिंग चालू होईल। तर आता लवकरच आपला SML सुद्धा जाहीर होईल महाराष्ट्रामध्ये। तर जसा SML येईल तसं मी तुम्हाला अगदी ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला मी अगदी SML पूर्णपणे सांगणारच आहे। आणि त्याचबरोबर अगदी प्रत्येक राऊंडचे नियमसुद्धा सांगणार आहे। तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंगसुद्धा आमच्या मार्फत करायचं असेल तुम्ही नक्कीच आमच्याशी कनेक्ट होऊ शकता। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, हे NMC नुसार हे नवीन वेळापत्रक आलेलं आहे। तर शेवटची तारीख 10 ऑक्टोबर आहे MBBS BDSच्या पूर्णपणे ॲडमिशनची, अगदी ऑल इंडिया कोठा आणि स्टेटची पूर्णपणे त्यांनी हे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे। आणि त्यानंतर आपले BMSचे पण ॲडमिशन चालू होतील, BMS BHMS अगदी फिजिओथेरपी आणि बाकी अलाइड कोर्सेस जे आहेत ते। तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी MBBS पासून ते अगदी फिजिओथेरपीपर्यंत सुद्धा ॲडमिशन हवं असेल त्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।